नमस्कार विद्यार्थी मित्र हो. लक्ष IAS अकॅडमीच्या या ऑनलाईन व्यासपीठावरून मी प्राध्यापक गणेश खराडे आपलं हार्दिक स्वागत करतोय. सर्वप्रथम मी सर्व परीक्षार्थ्यांना विनंती करू इच्छितो की आमचे अद्ययावत व्हिडिओज बघण्यासाठी लक्ष IAS अकॅडमीचं हे चॅनल तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जे बटन आहे ते जरूर दाबा, म्हणजे तुम्हाला आमचे अद्ययावत व्हिडिओज पाहायला मिळतील. आजचं हे सेशन जे आहे हे फार महत्त्वपूर्ण सेशन आहे आणि या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत की स्ट्रॅटर्जी फॉर हिस्ट्री फॉर UPSC, MPSC आणि कंबाईनची जी परीक्षा आहे त्या परीक्षेसंदर्भामध्ये इतिहास विषय हा किती महत्त्वाचा आहे आणि या स्पर्धा परीक्षांच्या या व्यूहरचनेमध्ये हे शिवधनुष्य स्पर्धा परीक्षेचं पेलताना इतिहास हा विषय किती महत्त्वाची भूमिका निभावू शकतो हे सुद्धा आपल्याला या सर्व स्पर्धा परीक्षांद्वारे कळून येतं. आणि म्हणून स्पर्धा परीक्षा यामधला हा इतिहास विषय फार महत्त्वाचा आहे की जो आपल्याला प्रत्येक स्पर्धा परीक्षेमधला हा एक अविभाज्य घटक म्हणून दिसून येतो. परंतु त्याचा अभ्यास हा बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतंय की फार किचकट आहे आणि तो सणावाळ्यांचा आणि पाठांतराचा भाग आहे. परंतु लक्षपूर्वक जर तुम्ही इतिहास या विषयाचं अवलोकन केलं तर इतिहास म्हणजे दैवानं घडणाऱ्या घटनांची मालिका नव्हे, ती एक नियमबद्ध अटळ अशी प्रक्रिया आहे. किंवा इतिहास म्हणजे हिस्ट्री इज अ प्रेझेंट ब्रिज टू कनेक्ट फ्युचर अँड पास्ट. इतिहास हा वर्तमान काळ रूपी पूल आहे की जो भूतकाळ आणि भविष्यकाळ याला जोडतो. किंवा हिस्ट्री सब्जेक्ट इज अ कंटिन्यू डायलॉग्स बिटवीन फ्युचर अँड पास्ट, म्हणजे वर्तमान काळामध्ये भूतकाळ आणि भविष्यकाळाचा चालणारा संवाद म्हणजे इतिहास होय. आणि म्हणून इतिहास विषय लक्षपूर्वक जर तुम्ही अभ्यासलात तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क या विषयामध्ये मिळतात. कारण यामध्ये अपडेशन हे फार कमी असतं आणि ज्या काही घटना आधी झालेल्या आहेत, घडून गेलेल्या आहेत, त्याचा बारकाव्याने जर तुम्ही अभ्यास केलात तर प्रत्येक स्पर्धा परीक्षांना जो इतिहासाचा पॅटर्न ठरलेला आहे त्या पॅटर्नवरच आधारित प्रश्न विचारले जातात. आणि म्हणून इतिहास ज्याचा ज्याचा चांगला विषय म्हणून जो अभ्यासतो त्याला पैकीच्या पैकीही मार्क मिळतात. आणि इतिहास गवाह आहे की आजपर्यंत ज्या ज्या लोकांनी इतिहासाचा लक्षपूर्वक अभ्यास केलेला आहे त्यांनी इतिहास घडवलेला आहे. आणि म्हणून भूतकाळाच्या अभ्यासावरती वर्तमान काळामध्ये भविष्यकाळ सुंदर करण्याचं माध्यम म्हणजे इतिहास आहे. आणि जर का तो व्यवस्थितपणे आपण अभ्यासला तर आपल्याला या इतिहासाद्वारे भरपूर मार्कही मिळवता येतात आणि आयुष्य सुद्धा एक चांगलं उन्नत मस्तक जगता येतं. तेव्हा इतिहास विषय हा स्पर्धा परीक्षेला का ठेवण्यात आलेला आहे त्याचा जर का आपण विचार केला तर दिसून येईल की इतिहास या माध्यमातून आपल्याला आपली संस्कृती, भूतकाळातल्या घटना यांचा अभ्यास केल्यामुळे वर्तमान काळामध्ये भविष्य काळामध्ये चांगल्या गोष्टी घडण्यासाठी आपण प्रयत्न करतो. किंवा ज्या काही चुका भूतकाळामध्ये झालेल्या आहेत त्या घडू नये म्हणून आपण वर्तमान काळामध्ये प्रयत्न करून भविष्यकाळ चांगला करू शकतो. आणि हा विषय स्पर्धा परीक्षांना ठेवण्यामागे कारणही असं आहे की प्रत्येक अधिकाऱ्याला त्याची संस्कृती, सांस्कृतिक अधिष्ठानं आणि तो ज्या भागातून आलेला आहे, तो जे राज्य प्रेझेंट करतोय त्याबद्दल त्यातला सांस्कृतिक अधिष्ठानं आणि इतिहास माहिती असावा हा त्यामागचा मूळ उद्देश आहे. आणि जर का इतिहास त्याला चांगला माहिती असेल तर तो खऱ्या अर्थानं इतिहास घडवण्यासाठी चांगला प्रयत्न करू शकतो आणि या इतिहासाद्वारे तो नाविन्यपूर्ण गोष्टी करू शकतो. आणि म्हणून हा इतिहास जो आहे हा आपल्याला अभ्यासाला ठेवलेला आहे की याद्वारे त्या अधिकाऱ्यामध्ये राष्ट्राभिमान जागृत होण्यासाठी सुद्धा बऱ्याच गोष्टी या उपयोगी पडत असतात. आणि म्हणून हा इतिहास आपण अभ्यासताना आपल्याला मोस्ट प्रोबेबली याचा जर विचार केला तर इतिहासातले काही महत्वाचे कालखंड आहे की ज्याचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. मग आता इतिहासाचे महत्वाचे कालखंड कोणते आहेत तर एक प्राचीन काळ, की या प्राचीन काळामध्ये ज्या काही घडलेल्या घटना आहेत त्या घटनांचा अभ्यास करावा लागतो. म्हणजे या प्राचीन काळाची सुरुवात जी होते ती जर बघायला गेलं तर मानवाच्या उत्पत्तीपासून होते. ते पुढे त्याची जी काही सांस्कृतिक जडणघडण झालेली आहे त्या सांस्कृतिक जडणघडणीपर्यंतचा जो काळ आपण अभ्यासतो आणि मग तो जो इतिहास आहे
त्या इतिहासा संदर्भामध्ये गोल्डन इयर ऑफ हिस्ट्री असंही म्हटलं जातं किंवा ज्याला आपण भारताचा किंवा जगाचा सुवर्ण काळ जो आहे हा प्राचीन काळ म्हणून ओळखला जातो. तर त्यामध्ये आपल्याला त्या सगळ्या सुवर्णमय गोष्टींचा अभ्यास करायला मिळतो. आणि दुसरा कालखंड आहे मध्ययुगीन काळ, की ज्याला ब्लॅक एअर ऑफ हिस्ट्री म्हणतात, ज्याला काळं युग म्हणतात. जसं प्राचीन काळामध्ये साहित्य, संगीत, कला अशा विविध क्षेत्रामध्ये प्रगती झाली होती आणि एक उन्नत मस्तक माणूस जो आहे हा त्याच्या संस्कृतीने ओळखला गेला. तसं मध्ययुगीन काळ जो आहे हा लढाया आणि रक्तपात आणि बऱ्याच अंशी बऱ्याच वाईट गोष्टी त्या कालखंडामध्ये घडून गेल्या म्हणून त्याला ब्लॅक एरा किंवा काळं युग सुद्धा म्हणतात. आणि त्यानंतरचं पुढचा जो काळ आहे, कालखंड आहे, त्याला अर्वाचीन काळ किंवा ज्याला आधुनिक काळ म्हणतात किंवा मॉडर्न युग म्हणतात. तर अशा या 3 कालखंडांवरती आधारित इतिहासाचे प्रश्न हे आपल्याला स्पर्धा परीक्षेला विचारले जातात. आणि महाराष्ट्र स्तरावरच्या परीक्षांचा जर विचार केला, तर आपल्याला आधुनिक काळाचा जो भाग आहे, या आधुनिक काळाच्या भागावरती भरपूर प्रश्न विचारले गेलेले आपल्याला दिसून येत आहेत. आणि राज्यसेवा पूर्व परीक्षेला आपल्याला प्राचीन काळ आणि मध्ययुगीन काळ या कालखंडाचा समावेश झालेला इतिहासाचा अभ्यास आपल्याला करावा लागतो आणि त्याच्या जोडीला आधुनिक काळाचाही आपल्याला अभ्यास करावा लागतो. आता इतिहास आकलन प्रणाली ही जी आहे ही समजून घेणं फार महत्वाचं आहे. इतिहास लक्षपूर्वक जर का तुम्हाला अभ्यासायचा असेल तर त्या आकलन प्रणालीच्या माध्यमाद्वारे त्या टप्प्याद्वारे जर गेलात तर इतिहास तुमच्या स्मरणात हा दीर्घकाळ राहतो आणि तो एक जगण्याचं तुमचं आयुष्य हे जगण्याचं एक ते माध्यम सुद्धा ठरू शकतं. आता उदाहरणार्थ कसं आहे तर इतिहासाचं स्वरूप समजावून घेणं महत्वाचं आहे. तर इतिहासाची स्वरूप हे समजून घेत असताना इतिहासाच्या व्याख्या त्यानंतर इतिहासामधले महत्वाचे काही बारकावे आहेत हे समजून घेतले तर तुमचा इतिहासाचा पाया आहे हा पाया तयार व्हायला लागतो. त्यानंतर इतिहासाचं विश्लेषण करणं म्हणजे ज्याला आपण अॅनालायझिंग म्हणतो. इतिहासाचं विश्लेषण जर तुम्ही केलं तर त्या विश्लेषणाद्वारे तुम्हाला बऱ्याच गोष्टी ज्या आहेत ह्या काय करता येतात वेगवेगळ्या टप्प्यावरती पडताळता येतात. तिसरं महत्वाचं या ठिकाणी जे इतिहास आकलन करण्याचं उद्देशप्राय असं आहे तो भाग म्हणजे स्मरण करणं म्हणजे मेमोराईज करणं. आता काही ऐतिहासिक घटना आहेत की ज्यांच्यावरती वारंवार प्रश्न विचारले जातात. त्या जर आपण पाठांतरच करून ठेवल्या तर आपल्याला त्या ठिकाणी पैकीच्या पैकी मार्क मिळतात. उदाहरणार्थ द्यायचं झालं तर आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये समाज सुधारकांची कार्य, त्यांनी स्थापन केलेल्या संस्था किंवा त्यांची वृत्तपत्र, त्यानंतर त्यांनी जी काही पुस्तकं लिहिलेली असतील ती, या गोष्टी जर पाठांतर केल्या तर त्यावरती आपल्याला परीक्षेला पैकीच्या पैकी मार्क मिळतात. किंवा क्रांतिकारकांनी कोणाचा वध केलेला आहे, कोणत्या कटामध्ये सहभागी होतं, तर ह्या गोष्टी सुद्धा आपल्याला फार महत्त्वपूर्ण ठरतात. किंवा टिळक युगातील महत्त्वाच्या घटना, गांधी युगातील महत्त्वाच्या घटना या जर का बारकाव्याने अभ्यासल्यात तर तुम्हाला त्या ठिकाणी सुद्धा पैकीच्या पैकी मार्क मिळवता येतात. आता इतिहासाच्या संदर्भामध्ये पाहायचं झालं तर राज्यसेवेला हा जो भाग आहे पूर्व परीक्षेला 15 प्रश्न या ठिकाणी तुम्हाला इतिहासावरती विचारले जातात. आणि या 15 प्रश्नामध्ये प्राचीन, मध्ययुगीन आणि अर्वाचीन याला आधुनिक भारताचा इतिहास म्हणतात. अशा तिन्ही स्तरावरती प्रश्न आपल्याला या परीक्षेला विचारले जातात. आणि मुख्य परीक्षेला 75 प्रश्न आपल्याला आधुनिक भारताच्या इतिहासावरती या राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये विचारले गेलेले आपल्याला दिसून येतात. त्यानंतर हा जो इतिहासाचा राज्यसेवा पूर्व परीक्षेचा भाग आहे त्याच्यामध्ये प्राचीन काळ, मध्ययुगीन काळ आणि अर्वाचीन काळ हे जे 3 कालखंड आहेत याच्यामध्ये जर आता आपल्याला बघायला गेलं तर प्राचीन आणि मध्ययुगीन कालखंडावरती आपल्याला आता 7 ते 8 प्रश्न दिसायला लागलेले आहेत. म्हणजे हा सुद्धा भाग फार महत्वाचा ठरतो आणि आधुनिक भारताचा भाग सुद्धा महत्वाचा ठरतो. त्यामुळे ह्या तिन्ही घटकांचा पूर्व परीक्षेला अभ्यास लक्षपूर्वक करणं फार आवश्यक आहे. आता इतिहास हा विषय संयुक्त पूर्व परीक्षा ज्याला आपण कंबाईन म्हणतो की पी-एस-आय, एस-टी-आय, एस-ओ या परीक्षेला 15 प्रश्न 15 मार्काला असतात. आणि याच्यामध्ये आपल्याला आधुनिक भारताच्या इतिहासावरच प्रश्न विचारले गेलेले दिसून येतात. आणि या ठिकाणी आपल्याला 15 पैकी 15 मार्क मिळवणं सुद्धा सहज शक्य होतं. आणि राज्यसेवेला सुद्धा आपल्याला 15 पैकी 15 मार्क मिळवणं सहज शक्य होतं. जर आपण योग्य पद्धतीने जर अभ्यास केला तर तो इतिहास नक्कीच आपल्याला चांगले मार्क देतो. या ठिकाणी पुढचा जो अभ्यासाचा एकूण आवाका आहे तो अभ्यास कसा करावा याचं जर बेसिक विचार करायचं झालं
तर सर्वप्रथम आपण शाळेची पुस्तकं अभ्यासणं फार महत्वाचं आहे. कारण शाळांत माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावरच्या अभ्यासक्रमावर आधारित आपल्याला हा अभ्यासक्रम असतो आणि म्हणून इतिहासाचं मराठी माध्यमाच्या मुलांनी अभ्यास करायचा झाला, तर 8वीचं आणि 11वीचं जे स्टेट बोर्डाची पुस्तकं आहेत, त्याचं वाचन करावं. त्यानंतर जयसिंगराव पवार यांच्या इतिहासाचं पुस्तक याचं वाचन करावं. बेल्लेकर आणि ग्रोव्हर यांचं सुद्धा पुस्तक फार छान आहे. त्याचंही तुम्ही वाचन करणं आवश्यक आहे. शिवाय इंग्रजी माध्यमाची जी मुलं आहेत, त्यांच्यासाठी बी.एल. ग्रोव्हर आणि अलका मेहता यांचं संदर्भ पुस्तक आहे, याचं वाचन करणं आवश्यक आहे. किंवा के. सागर पब्लिकेशनची बुक्स आहेत आणि 8वी आणि 11वीचं स्टेट बोर्डाचं पुस्तक आहे. त्याच्या जोडीला 11वी आणि 12वीचं एन-सी-ई-आर-टीची बुक्स आहेत. त्याच्याही माध्यमातनं तुम्ही इतिहास चांगला आणि सक्षम करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, की या सगळ्या स्तरावरती तुम्ही योग्य प्रकारे जर का अभ्यास केलात, म्हणजे सुरुवातीला तुम्ही प्रश्नपत्रिका याचं वाचन केलं, त्यानंतर शाळेच्या पुस्तकांचं वाचन केलं आणि त्यानंतर संदर्भ पुस्तकं वाचली, तर तुमची एक लिंक अभ्यासाची तयार होते आणि तुम्हाला योग्य पद्धतीनं त्याचा अभ्यास करता येतो. तर विद्यार्थी मित्रो, अशाच प्रकारे अभ्यासाचं कानमंत्र या सदराद्वारे सगळे जे विषय आहेत, या विषयाचं तुम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन केलं जाणार आहे आणि पुढल्या स्तरावरती आपलं जे सेशन असणार आहे, त्या सेशनद्वारे सुद्धा आपण जे इतिहास या विषयामध्ये अंतर्भूत असलेले जे काही टॉपिक आहेत, त्या टॉपिकवर सुद्धा आपण परीक्षाच्या दृष्टिकोनातनं अभ्यासात्मक बोलणार आहोत. तेव्हा विद्यार्थी मित्रो, हे जे चॅनल आहे, तेव्हा लक्ष्य आय-ए-एस अकॅडमीचं हे ऑनलाईन चॅनल आहे, हे तुम्ही लाईक करा, अधिकाधिक शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला तुम्ही विसरू नका आणि रेग्युलरली तुम्ही आमच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा आणि आपल्या यशाचा मार्ग प्रशस्त करा. धन्यवाद.